प्रथित्य समुत्पाद, भवचक्र, दुःखचक्र, 12 निदान हा अभ्यास आपला चाललेला आहे. भवचक्र किंवा प्रथित्य समुत्पाद असं टायटल आहे ते. भवचक्र हे दुःखचक्र आहे आणि दुःखचक्र म्हणजे सिंपली आपल्या जीवनात दुःख कसं निर्माण होतं. दुःखाचा जो आपला यातनेचा, विचलनाचा, डिस्टर्बन्सचा, अस्वस्थतेचा, अस्थिरतेचा जो काही अनुभव आणि प्रश्न, प्रॉब्लेम, तो आपल्या जीवनाचा प्रॉब्लेम आहे. असुरक्षितता, एकटेपणा, हे जे दुःखाचे जे आपले अनुभव असतात, यातनांचे अनुभव असतात, चिंता, काय जे आपण अनुभव करतो, तो भीती, भय, अनेक गोष्टी आहेत. आळस, जडत्व, अस्पष्टता, म्हणजे मोहावस्था, भ्रामक अवस्था, भ्रमिष्ट अवस्था, जीवनातला तोच तोचपणा, म्हणजे कर्मकांड, एकच गोष्ट परत परत करायची. ती परत परत का करायची, तर हॅबिच्युअल पॅटर्न, सवय लागलेली. ते शीलवर्त परामर्श, सवय लागलेली आहे ती. चांगली असो नाही तर वाईट असो, जी सवय असते ती अडकवून टाकते. चांगलं आपण सुद्धा जे करतो, म्हणजे चांगलं म्हणजे त्याला शिलाचरण घ्या किंवा चांगले चांगले काही कार्यक्रम घ्या, चांगला अभ्यास घ्या, चांगली प्रॅक्टिस घ्या. त्याच्यात पण आपण अडकलो अडकलो म्हणजे अशा अर्थानं का ते जे करणं आहे ते जर आपला इगो बनला, आपला मी बनला, का मी काहीतरी स्पेशल आहे, वेगळा आहे, मला हे समजतं, ते समजतं, ही प्राप्ती झाली, ती प्राप्ती झाली, आणि मग मला इतके लोक मानतात, तर मग एवढे फॉलोअर आहेत, तर मग मी अमक्या अमकी सिस्टम फॉलो करतो, अमक्याचं ध्यान फॉलो करतो, अमक्याचा अभ्यास फॉलो करतो, अमक्या संस्थेचा मी आहे, आणि मग संस्था ही एवढी मोठी आहे. हे सगळे आयडेंटिटी जे आहेत ना आपल्या, आपण स्वतःला त्याच्यात जे गुंतवून टाकतो, त्याचा सदुपयोग केला तर चांगली गोष्ट आहे. परंतु ती जर सत्काय दृष्टी बनली, तो जर मी बनला, तो जर सेल्फ बनला, जर अहंकार बनला, तर तो प्रॉब्लेम आहे. आणि मग त्याचंच हॅबिच्युअल पॅटर्नमध्ये, म्हणजे सवयीमध्ये रूपांतर होतं त्याचं. आणि मग तेच 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 करतो आणि त्यालाच अंतिम समजतो. आणि नंतर मग जेव्हा अपेक्षा भंग होतात, आणि मग आपल्याला एक प्रकारे पश्चाताप पण होतो, अरे आपण कुठं अडकलो. तर भान ठेवून, सती ठेवून, जागृती ठेवून आपण हा प्रश्न सोडवू शकतो. परंतु ते कळायच्या अगोदर आपण खूप यातना, टेन्शन भोगत 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 पुढं आलेलो असतो. आपलं आयुष्य बरंच वाया गेलेलं असतं. आणि मग हे करू का ते करू, ह्या मार्गाने जाऊ की त्या मार्गाने जाऊ, आणखीन कोणाला फॉलो करू का, आणखीन कोणाला मानू का, आणखीन काही वेगळं कर्मकांड करू का, मग मला शांतता लाभेल. तर ह्या शोधामध्ये बहुतेकांचं अख्खं आयुष्य निघून जातं. आणि शेवटी शेवटी असं वाटतं, काय काय केलं आपण, म्हणजे काय साध्य केलं. आपण जो हा प्रत्यक्ष समुत्पादाचा, भवचक्राचा, दुःखचक्राचा, 12 निदानांचा जो अभ्यास करतो, 12 निदान मी थोडक्यात त्या दिवशी वाचून दाखवली, ते आपण पाहावीत. ती बहुतेकांना आजकाल तो प्रसिद्ध अभ्यास असल्यामुळे माहिती पण आहे. अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान, म्हणजे अज्ञानातून संस्कार, म्हणजे आपलं अस्तित्व, आपलं हे जीवन जे आहे, याला हे संस्कारित अस्तित्व आहे. आणि हे आपल्याला माहीत
नाही, तेव्हापासून याची सुरुवात झालेली आहे. अगदी ह्याच जीवनातलं पाहिलं आणि ह्याच जन्मातलं पाहिलं तर आपल्याला आपला जन्म आपल्याला आठवत नाही. आपल्याला आपला जन्माचा क्षण आठवत नाही आणि जन्मानंतरचे काही दिवस, काही महिने, काही वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष आठवत नाही. नेमकं काय झालं? आता काहींना आठवत असतील, परंतु जन्म आठवत नाही. जन्म म्हणजे मला तरी आठवत नाही. पण अस्तित्वात आहोत आपण. आपण जिवंत आहोत. आपण जगतोय. आपण आहोत म्हणजे कधीतरी जन्म झाला. म्हणून आपण म्हणतो जन्म झाला. पण जन्म आठवत नाही. म्हणजेच अविद्येतून हे आपलं जीवन अस्तित्वात आलं. अज्ञानातून. आपल्याला माहिती होण्याच्या आधीच. आणि ते आठवत का नाही? तर तेव्हा जीवनाचं, जगण्याचं, जिवंतपणाचं भान नव्हतं. सती नव्हती. जागृती नव्हती. ही काया, हे शरीर आत्ता जे आहे तसं आहे, ते त्यावेळेला कसं असेल हे माहिती नाही. आणि आत्ताचं पण आपल्याला पूर्ण माहिती नाही. जर आपण आपल्या कायाशी, आपल्या शरीराशी, आपल्या जाणीवांशी, आपल्या जिवंतपणाशी म्हणजे संस्कारांशी, आपलं चित्त, आपलं मन, आपल्या भावना, आपलं विचार, आपलं पाहणं, आपलं ऐकणं, बोलणं, गंध, चव, स्पर्श, विचार प्रक्रिया, मेंदू आणि कायेतल्या हालचाली, घडामोडी ह्या जर आपल्याला जाणवत नसतील तर आजही आपण आपल्या संपर्कात नाही आहोत. म्हणजे गाफेलावस्था आहे. म्हणजे मोहावस्था आहे. म्हणजेच अजागृतावस्था आहे. म्हणजेच सती नाही. भान नाही. पण आपण आहोत. आपण एक जिवंत अस्तित्व आहोत. आणि आपल्याला त्याचं भान नाही. म्हणजे ही जी मोहावस्था आहे, ही जी गाफेलावस्था आहे, ही अज्ञानातूनच आलेली आहे. अविद्येतून आलेली आहे. म्हणून अविद्या, अपत्या, संखारा, अविद्येतून संस्कार, संस्कारातून मग हे चित्त किंवा हे विज्ञान ज्याला म्हटलेलं आहे ते आपण पाहूया. जेव्हा तो विषय येईल तेव्हा आपण पाहूया. त्याच्यातून हे आपलं बॉडी माइंड किंवा नामरूप, शरीर, मन, मग त्याला इंद्रिय, ही 6 इंद्रिय जी आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि 6वं मन म्हणजे मेंदू आपला, आणि त्याला जोडलेलं अटॅच असलेलं भावनिक अंग, प्रभावित करणारं भावनिक अंग म्हणजे चित्त. हे सगळं जे आहे हे त्या नामरूपात येतं. 6 इंद्रियात येतं. मग 6 इंद्रियांचे ते विषय पाहणं, ऐकणं, गंध, तो स्पर्श, आकार, आवाज, गंध, चव, स्पर्श, त्याला स्पर्श आणि मनात विचार, हे जे षड आयतन, 6 द्वार आणि त्यांचे विषय ह्यानुसार आपलं जगणं चाललेलं असतं. षडायतन, स्पर्श आणि स्पर्शामध्ये फस्स, स्पर्शातून, या संपर्कातून, बाह्य जगाच्या संपर्कातून जे निर्माण होतं त्या जाणीवा, त्या वेदना, म्हणून स्पर्शानंतर वेदना, जाणीवा. वेदना सुखदायक असतात किंवा दुःखदायक असतात. म्हणून हे पाहिजे ते नको, हे असं पाहिजे तसं नको, असं घडायला पाहिजे तसं घडायला नको, हे असं नसतं घडलं तर बरं झालं असतं, ते तसं व्हायला पाहिजे. हे जे काही, हा जो जाणीवांच्या पातळीवर संघर्ष चाललेला असतो, यांनी आपण त्रस्त असतो. हे दुःख आहे. आणि याला आपापल्या जीवन पद्धतीनुसार, आपापल्या मानसिकतेनुसार, आपापल्या
अजागृतीनुसार, अज्ञानानुसार आपले ते त्रास, आपले ते दुःख, आपल्या त्या यातना या चालू असतात आणि त्याच्यात आपण जगत असतो. ते घेऊन आपण जगत असतो, पण त्याचं भान नसतं. म्हणजे त्याच्यात अविद्या, अविद्या ही सगळीकडे चालू आहे. जेवढं जेवढं आपण आत्तापर्यंत सगळं, आत्तापर्यंत म्हणजे हे जीवन जे आता चालू आहे आणि या कड्या ज्या आपण एक 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 पाहतो, ह्या सगळ्या याच्यामध्ये अज्ञान हे प्रत्येक ठिकाणी आहे. कारण अविद्येतूनच ते निर्माण झालेलं आहे. आणि अविद्येतून, अज्ञानातच आपण जगतो, म्हणजे मोहावस्थेत जगतो, म्हणजे गाफील अवस्थेत जगतो. भान नसलेल्या, नसलेल्या अवस्थेत आपण जगतो. त्याच्यामुळे दुःखच भोगतो आपण. ते कमी करण्याचं आपल्याला कसं करायचं हे लक्षात येत नाही, कारण सती नाही. तर ह्या वेदना जाणीवा ज्या आहेत, या सुख सुख वेदना, दुःख वेदना आणि मूर्छित जाणीवा, म्हणजे त्या काहीतरी जाणवतं पण काय नेमकं माहिती नाही. त्या मूर्छित असुख अदुःख वेदना असं म्हटलेलं आहे. त्या असुख अदुःख वेदना, मूर्छित वेदना या तात्पुरत्या मूर्छित असतात, परंतु त्याच्यातच परत पुन्हा सुख दुःख निर्माण करण्याची एक शक्ती असते किंवा गुणधर्म असतो तो. आणि ते आपल्याला माहिती नाही, आणि ते निमित्तानं निर्माण होतं. काहीतरी घडताना आपण डिस्टर्ब होतो, काहीतरी घडताना आपल्याला आनंद होतो. म्हणजे निमित्तानं त्या मूर्छित वेदना परत जागृत होतात आणि परत सुखदुःखाकडे येत. तर ह्याच्यामध्ये आपलं चित्त, मन आपलं हेलकावे खात असतं. यातला जो प्रॉब्लेम आहे, तो आनंद हा प्रॉब्लेम नाही, पण आनंद समजत नाही हा प्रॉब्लेम आहे. आनंदाच्या मागे दुःख दडलेलं आहे, कारण ते टिकून राहत नाही तो आनंद. त्याच्या मागे दुःख दडलेलं आहे, याचं भान नाही. म्हणजे परत दुःख, म्हणून बुद्धांनी ते सभ्य संखारा दुःखाती, हे जीवन जे आहे, संस्कार हे दुःखच आहे. काही करा तुम्ही, कितीही करा, ते दुःखच आहे. दुःख घेऊनच जन्माला आला, दुःख घेऊन जगतो, दुःख घेऊन मरणार. पण असंच जगायला पाहिजे असं नाही. हा बुद्धांचा शोध आहे. हे सामान्य माणसाचं जगणं हे असं असतंय. परंतु ज्यांना जीवनाची जगण्याची जाग येते, भान येते, जागृती येते, सती येते, त्याचं जीवन बदलतं. म्हणजे हे भवचक्र बदलतं असं म्हणतात. हे दुःखचक्र बदलतं आणि ते धम्मचक्र बनतं. कारण तिथं बोध होतो, तिथं कळतं, बोधी मिळते, आणि बोधीमुळे दुःखमुक्ती मिळते, म्हणजे निब्बाण मिळतं. तर ह्या वेदना ज्या आहेत ना, ह्या वेदनांचं भान आलं पाहिजे. कारण ह्या वेदनामध्ये जे दुःख आहे, त्या दुःखाचं दुःख नको, आणि त्यातलं ते सुख आहे ते पाहिजे, याच्या तृष्णा निर्माण होतात. पाहिजे नकोच्या तृष्णा म्हणजे ते जे माणसाचं चित्त किंवा भावनिक अंग आहे, ते ह्या पाहिजे नकोला आणखीन गतिशील करतं. ते याला गतिशील करतं. कारण काहीतरी दिसतं, ऐकू येतं, हे चालूच असतंय सतत. काही ना काही घडतच असतंय, काही ना काही दिसतच असतंय, काही ना काही ऐकू येतच असतंय. कसला तरी वास येतोच, कसला तरी गंध आपल्या चवेला, कसली तरी चव आपल्या जिभेला लागते, कसला तरी स्पर्श होतो. इंद्रिय जग म्हणजे हे बाहेरचं जग, उंबऱ्याच्या बाहेरचं जग, ऑब्जेक्टिव्ह वर्ल्ड, हे बाह्य जग जे आहे, हे सतत काही ना काही इनपुट देत असतं, आणि त्याला चित्त रिस्पॉन्ड करतं. या लोभद्वेषा, हे पाहिजे नकोमुळे, म्हणजे लोभद्वेष. तर त्या वेदनातून मग ते तृष्णा निर्माण होतात, आणि मग तृष्णा निर्माण झाल्यावर इच्छा, आकांक्षा, अतिरिक्त इच्छा निर्माण झाल्यावर काय?
सगळी पळापळ मग. गोळा करायची पळापळ. काहीतरी गोळा करायचं आणि काहीतरी हटवायचं. हे पाहिजे ते नको. हे असं झालं पाहिजे तसं नको. तर पाहिजे 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 नको 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 हे यातलं नकोचा काय प्रश्न नाही, ते आपण हटवत राहतो. पण पाहिजेच फार मोठं असतंय. उपादान. आदान म्हणजे आत घेणे. आत म्हणजे स्वतःच बनव म्हणजे मालकी. इथं मी तयार होतो. इथं मी तयार होतो. मला पाहिजे. पण ते मी तयार होतो त्या तृष्णेमुळे. कारण तो तृष्णा जी आहे ती मालकी तयार करते. मी तयार करते म्हणजे मालकी. मग मी माझं, माझ्यामुळं, माझं विचार, माझं दिसणं, माझा पैसा, माझी प्रॉपर्टी, माझं हे, माझा मोबाईल, माझं हे, माझं ते, माझं पद आणि माझं जे काय असेल ते, ज्याला आपण मी माझं म्हणतो. जिथं मी शब्द येतो तो व्यवहारातला मी वेगळा आणि तृष्णेतला मी वेगळा. मी त्याला बुद्धानं सत्काय दिठ्ठी म्हटलेला आहे. सत्काय सत्काय दिठ्ठी ही काया मी आहे. सत आहे, वास्तव आहे ते. पण काया हे वास्तव नाही. काया ही गती आहे, हे परिवर्तन आहे, हे प्रवाह आहे, हे अनित्य आहे आणि ते अनात्म आहे. त्याच्यात मी नाही. कारण आपण ठरवून जन्म घेतला नाही, आपण ठरवून मरणार नाही. त्यामुळे जन्म आणि मृत्यू याच्यामधलं हे जे जीवन आहे, जे आपण आता चालू आहे, जे जगतो, ते आपण नाहीत. तो कार्यकारण भाव आहे. तो प्रतीत्य समुत्पाद आहे. हे दुःखचक्र आहे. हे भवचक्र आहे. याचं याचा बोध आपल्याला पद्धतशीरपणे सिस्टमॅटिकली झाला पाहिजे. होतो तो. तो सतीने जागृतीनं होतो. ध्यानाने नाही होत. ध्यानात आपण हे सगळं टाळतो आणि दुसरीकडे लक्ष देतो. कारण हे जे दुःख आहे, हे नको म्हणून दुसरीकडं. मग देवधर्म करा, मग काही कुठलं तरी ध्यान करा आणि मग सगळे धर्म ध्यानच सांगतात. आणि बुद्धाच्या धम्मातही ध्यान मला वाटतं घुसडलं गेलेलं आहे. सिद्धार्थ गौतमांनी ते करून पाहिलं. कारण त्यावेळेला तो एक ट्रेंड होता, एक प्रवाह होता. काय म्हणतात त्याला? ती एक कल्चर होती. त्याला असं म्हटलेलं आहे. त्यावेळेला फॉरेस्ट कल्चर होती. जंगल संस्कृती. फॉरेस्ट कल्चर होती आणि फॉरेस्ट कारण आपला भारत देश जो आहे, जो एक एक बेट आहे. त्याच्या तिन्ही बाजूनी पाणी आहे आणि वरती हिमालय आहे. आणि हा असा सुरक्षित प्रदेश आहे का इथं इथं बाह्य जगाशी जोपर्यंत हे तंत्रज्ञान विकसित झालं नाही तोपर्यंत बाह्य जगाशी आता जास्त संपर्क आला नाही. पण ज्यांच्याकडे तंत्रज्ञान डेव्हलप झालं, ज्यांच्याकडे वाहनं निर्माण झाली, ज्यांच्याकडे विमानं निर्माण झाली, बोटी निर्माण झाल्या किंवा बाकी साधनं निर्माण झाली, त्यांनी मग भारताचा शोध लावलेला आहे. आणि मग आर्य आले आणि मग त्यांनी आक्रमण केली. मग इथल्या लोकांना जिंकून घेतलं आणि मग इथे ही जंगल संस्कृती जी आहे ही हळूहळू काय म्हणता येईल त्याला आता, सिमेंट कल्चर, सिमेंट कल्चर किंवा बिल्डिंग कल्चर, 1 BHK 2 BHK रो हाऊसिंग आणि 30-30 35-35 मजल्याच्या इमारती, डेव्हलपमेंट. तर ही फॉरेस्ट कल्चर, ही जंगल संस्कृती या आधुनिक संस्कृती याला आपण प्रगती म्हणतो. पण प्रश्न जंगल संस्कृतीतही तोच होता आणि ह्या तथाकथित ह्या विकासामध्ये तोच प्रश्न आहे. उलट त्यांचा जास्त मोठा प्रश्न आहे. इथल्यापेक्षा त्यांचा प्रश्न मोठा आहे. इथला प्रश्न मोठाच आहे, पण त्यांचा प्रश्न हा मोठा आहे म्हणून ते शोध घेत इथे येतात. बुद्धाकडे येतात. म्हणजे
इथे येतात, या भूमीत येतात. त्यामुळं एक आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, या फॉरेस्ट कल्चरमध्ये ध्यानाच्या जास्त परंपरा निर्माण झाल्या. आणि ते सिद्धार्थ गौतमांनी करून पाहिलं. जेव्हा राज्यत्याग झाला, त्यांना शिक्षा मिळाली, त्यांना बाहेर काढून दिलं शाक्यांनी. त्यांचा गृहत्याग झाला नाही, त्यांना शाक्यांनी युद्धाला विरोध केला म्हणून बाहेर काढलं. मग आता बाहेर पडल्यावर करायचं काय? मग माणूस बाहेर पडल्यानंतर मग बाहेर जे काही चाललेलं आहे ते शिकतो. माणसाची प्रवृत्तीच आहे ती, कारण त्याचे इंद्रिय कुठे ना कुठे संपर्कात येतात, शोध घेतात, त्याची बुद्धी शोध घेते आणि मग काही ना काही करतो माणूस. आजही आपण जे काही करतो, वेगळ्या संस्था निर्माण होतात, वेगळे लोक काहीतरी सांगतात, काही थायलंडमधून येतात, काही जपानमधून येतात, काही ब्रह्मदेशातून येतात, काही इंग्लंड लंडन म्हणजे परदेशात अमेरिकेतून येतात, काही युरोपातून येतात, चायनातूनही काही लोक येतात, कोरिया, वेगवेगळ्या निमित्ताने येतात आणि इथं त्यांची कल्चर, त्यांची संस्कृती, त्यांची शिकवण, त्यांच्या पद्धती घेऊन येतात आणि आपण त्यांचा भाग बनतो. आणि मग आणि आपल्याला आपलं जर भान नसेल तर आपण आपलं मूळ विसरतो, ज्याची बाबासाहेबांनी वारंवार जाणीव करून दिलेली आहे. आपण आपलं मूळ विसरतो, म्हणजे आपलं मूळ दुःख विसरतो. मूळ विसरतो याचा अर्थ असा आहे की आपलं हे भवचक्र हे त्या मुळाशी जोडलेलं आहे. कारण संस्कार कुठून येतात? संस्कार त्या मुळातून येतात आणि ते अज्ञानातून येतात, म्हणजे जणू काय अंधकारातूनच येतात, ज्याला आपण वंश परंपरा म्हणतो. ते दुःख चक्र आहे, म्हणजे हे फिरतंय, ते परंपरा आहे ती. एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, असं दुःख दुःखाला जन्म देतं. मनुष्य प्राणी जन्माला येतात आणि जन्माला घालतात. वनस्पती जन्माला येतात, उगवतात, दुसऱ्या वनस्पतींना जन्म घालतात. हे निसर्ग चक्र आहे, हेच भवचक्र आहे. भव म्हणजे बनणे. तर ह्या वेदनातून तृष्णा, तृष्णातून उपादान, जे पाहिजे पाहिजे, नको नको, हे पाहिजे नकोचं हे जे आहे, याच्यातून सगळं कन्स्ट्रक्शन होतंय, मग निर्माण होतंय. उपादानातून हे निर्माण होतंय, आणि निर्माण होतंय म्हणून आपलं वय वाढतं आणि हे आपलं वजन वाढतं, आपली उंची वाढते काही मर्यादेपर्यंत. आणि जोपर्यंत ते चालतं, म्हणजे ते भव बनतं. उपादानानंतर भव, भव बनतं. म्हणजे अस्तित्व, बिईंग म्हणजे अस्तित्व. हे अस्तित्व बनतं, भव बनतं. आणि जे बनतं त्याला पुन्हा स्वतंत्र अस्तित्व पाहिजे, म्हणून ते जन्म घेतं. अस्तित्वात येतं म्हणजे त्याला अस्तित्व पाहिजे, म्हणजे जन्मामध्ये जन्म होतो, म्हणजे त्याचं वेगळं अस्तित्व तयार होतं एक. किंवा आधी, आता समजा आपण प्रत्यक्ष जन्मात आपण गर्भाशयातून बाहेर येतो आणि बाहेरची जागा व्यापतो. पण जन्म होण्याच्या आधी आईच्या गर्भातली जागा आपण व्यापलेली होती आणि त्याची सुरुवात कुठून झाली ती अज्ञात आहे. हे माहिती नाही. माहिती नाही म्हणजे आपल्याला माहिती नाही. ज्यांना कळतं त्यांना कळतं, आपल्याला ते माहिती नाही. आपल्यासाठी अविद्या, अज्ञान, अज्ञानातूनच हे सगळं आलंय आणि हे चाललंय. जोपर्यंत हे अज्ञानाचं ज्ञान येत नाही, त्याचं भान येत नाही, त्याची सती येत नाही, तोपर्यंत हे भवचक्र समजत नाही, दुःखचक्र समजत नाही. फक्त दुःख भोगतो, कासावीस होतो,
फडफड, धडपड, सगळं अपडाऊन चित्ताचं चाललेलं असतं. भवामुळे जन्म, आणि जन्म एकदा झाला की काय मग वय वाढणार, वाढत वाढत तरुण होणार, तरुणाचा म्हातारा होणार, म्हातारानंतर मरणार. जन्म, जरा, व्याधी, मरण, 12वी कडी म्हणजे नंतर दुःख. जन्म झाला की जरा, मरण, दुःख, दौर्मनस्य, उपायास, ते जे शब्द वापरले त्याच्यामध्ये, तर ते वाढत्या क्रमाचे, ते वाढत्या क्रमाचं दुःख आहे. ते दुःखाचे वाढत्या वाढत्या काय म्हणतात अवस्था आहे त्या. मग त्या भवचक्राला, त्या प्रतीच्या समुत्पादाला हे सांगायचे, अज्ञानातून निर्माण झालेले हे सगळं सगळं चक्र हे शेवटी दुःखाकडेच नेतं, आणि दुःखाचीच परंपरा ते पुढे चालू ठेवतं, आणि परत दुसऱ्या दुःखाला जन्म देतं. हे चक्र आहे. आपण याचा प्रॅक्टिकल अभ्यास उलटा चालू केलेला आहे, कारण उलट ते लवकर लक्षात येईल असं मला वाटतं. बाकी हे जे आपण विद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, आता हे सगळं आपण पाठ झाल्यावर ते सांगू शकतो, पण त्याच्यातून त्याचा बोध होत नाही, त्याचं स्वरूप कळत नाही. कारण ते शब्द कळतात, परंतु त्या अवस्थेत आपण जात नाही. म्हणजे समजा अज्ञान ही एक अवस्था आहे, पण अज्ञान नाही माहिती, अज्ञान अज्ञानच आहे, त्याचं ज्ञानच नाही, कारण त्याचं भान नाही. आणि ते एकदम काय म्हणतात, आपण त्याला म्हणतो हाडामासात आहे ते, म्हणजे सगळं आत आहे, उंबऱ्याच्या आत आहे ते, आणि ते पण इतकं अंधारलेलं आहे. आपलं आतलं जग इतकं अंधारलेलं आहे का, की कळतच नाही. कारण आपली पळापळ बाहेर असते, आपलं ध्यान बाहेर असतं, पण स्वतःचं भान नसतं. म्हणजे सती नसते, म्हणजे कायानुसती नसते, जाणीवा वेदनांची सती नसते, इमोशन्स, आपले भावना, हे पाहिजे नको, इच्छा, आकांक्षा, तृष्णा यांची सती नसते, म्हणजे चित्तानुसती नसते. ह्याच्यानुसार मनात मन कसं विचलित होतं, विचार प्रक्रिया कशी विचलित होते, हे कळत नाही, आणि मन काय आहे हेही कळत नाही. हे मन या उरलेल्या 5 इंद्रियातून कसं प्रभावित होतं, आणि कसं विचार करतं, आणि ते का डिस्टर्ब होतात चित्तामुळे, हे सगळे अविद्या आहे, हे सगळे अज्ञान आहे. म्हणून उलटा प्रवास, आपण प्रॅक्टिकल प्रवास हा उलटा आहे. सगळ्यात सगळ्याच बुद्धांच्या शिकवणीमध्ये मला वाटतं, थेरी, आपल्याला थेरी लवकर कळते, ग्रंथातून कळते किंवा कोणीतरी सांगतं, परंतु प्रॅक्टिस जी आहे ही उलटी चालते. सिद्धांत हा बौद्धिक क्षमतेनुसार तो मांडला जातो, परंतु प्रत्यक्षात त्याचा अनुभव हा उलटा येतो. म्हणजे दुःख आधी कळतं, कारण आपल्याला ते जाणवतं. आपल्यावरचं दडपण, आपल्यावरचं प्रेशर, आपली उदासीनता, आपली कमालीची उदासीनता, एकाकीपणा. काल आपण पाहिलं, आत्महत्येचं प्रकरण पाहिलं, महेंद्र कांबळेंचं. कमालीची उदासीनता असेल, कमालीचा एकटेपणा होता, एकटा पडला तो, त्याला तोही कारणीभूत आहे. का त्याला त्याला हे सगळं ज्ञान होतं, कारण मी त्याला 35 वर्षापासून ओळखतो. 32-34 वर्ष त्याला ओळखतो. तर इथे यायचा, इथं इथंच आपल्या घरातच सेंटर होतं, एक छोटस बसायची उठायची जागा होती. अरविंदला माहिती आहे.
बाकी माहिती असणाऱ्यापैकी दुसरं कोण नाही ते अरविंदला माहिती आहे. आणि मग बाकीच्यांना माहिती आहे, नगरच्या लोकांना. इथंच बसायची उठायची व्यवस्था होती आपली. तर तो महेंद्र 10-12 किलोमीटर दररोज सायकलवरून इथे यायचा, कधी कधी दोनदा यायचा, तीनदा यायचा भेटायला किंवा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि बरंच काम करायचा, अभ्यास पण करायचा, ध्यान करायचा. त्यानं आत्महत्या केली. मला मला शॉकिंग झालं, फार शॉकिंग झालं. पहिली जबाबदारी मी माझ्यावरच घेतली, का मला त्याला काय झालं, तो कार्यक्रम जे चाललेले असायचे ना, ते ते वेगळ्या संस्थेच्या निमित्तानं. कारण ते संस्थेच्या वतीनं जणू काय ते कार्यक्रम चालायचे, पण माझं धोरण कधीच असं संस्थेचं काम करतोय असं कधीच नव्हतं, पहिल्यापासून नाही. नंतर तो त्या संस्थेशी कनेक्टेड राहायला मी सतीच्या या कामासाठी स्वतःला अलिप्त केलं. तो त्याच्याशी राहिला, मग माझ्यापासून त्याचा संपर्क हे झाला, म्हणजे कमी झाला. तरी जाण्याच्या आधी 2 महिने आधी त्यांनी मला फोन केला होता, मला तुम्हाला भेटायचंय. म्हटलं ये भेटायला. नाही आला तो. मी त्याला फोन केला, त्याने उचलला नाही. 2-4 वेळाला फोन केले. शेवटी त्याला काय म्हणायचं होतं हे त्याच्या आत्महत्येने सांगितलं. दुःख. तर सगळं ज्ञान असून आणि ध्यान असून काही उपयोगाचं नाही. शून्य आहे. जोपर्यंत आपल्याला आपलं ज्ञान, आपला आपली समज आपल्याला इम्प्लिमेंट करता येत नाही, म्हणजे व्यवहारात आणता येत नाही, ते कसं दुःख दुःख भवचक्राचा अभ्यास आहे, दुःखचक्र माहिती आहे, 12 निदान पाठ आहेत, ध्यान करतोय आणि प्रत्यक्षात आत्महत्या करतोय. म्हणजे दुःख कमी कसं करायचं हेच कळत नाही. व्यसनाधीन पण झाला. आतले फोर्सेस, चित्त कसं काम करतं, कसं विकृती निर्माण करतं, हे तर कळालंच नाही. मग काय उपयोग आहे त्या ज्ञानाचा? असं मी माझं मनोगत त्या दिवशी व्यक्त केलं परवाला. आणि बघा, म्हणजे आता आपलं दुःखचक्र भवचक्राचा अभ्यास सुरू झालाय आणि 2-3 घटना अशा काही घडल्यात का ते दुःखाचं स्वरूप सांगतायत त्या. आणि प्रश्न निर्माण होतो, आपल्याला खरंच समजलंय का? जर आपल्याला आपल्या व्यवहारात त्याचा उपयोग करता येत नसेल तर आपला ज्ञान, आपला अनुभव युजलेस. काही उपयोग नाही त्याचा. आणि आपण आध्यात्मिक क्षेत्रात पण आपण पाहतो, काही गुरु स्वतःला गोळी काय मारून घेतात, काही परागंदा काय होतात, दिसेनासे काय होतात. अध्यात्म. आणि याला आता आध्यात्मिकच म्हणतात, ह्या बौद्ध धर्माच्या ह्याच्यात अध्यात्माचा इकडे मला नाही वाटत तो शब्द इकडे फिट बसत नाही. परंतु तर काही लोकांनी बुद्ध धर्माच्या मार्गाला आध्यात्मिक म्हटलेलं आहे, स्पिरिच्युअल. आता स्पिरिच्युअल मध्ये स्पिरिट आहे, स्पिरिट मध्ये सोल, आत्मा, म्हणजे ते लोक तसं म्हणतात. इकडं तोच शब्द वापरतात बरेच लोक, वेस्टर्न याच्यात पण वापरतात. त्यामुळं परत बाबासाहेबांनी जे सांगितलं ना, परत शब्द शब्द जे आहेत ग्रंथातले असोत नाही तर कुठल्या प्रचारातले शब्द आहेत, याचं परत परत परीक्षण केलं पाहिजे. आणि जसं आपलं काम चाललेलं आहे, आधी प्रॅक्टिकल याच्यातून आपण, प्रॅक्टिकल अनुभवातून आपण संशोधन करतोय, मागे जातोय. दुःख आहे, दुःखाचं कारण हे जन्म आहे. म्हणजे जन्माला आलो म्हणून, जन्म हे कारण नाही, जन्माला आलो, त्याच्यात तृष्णा आहेत.
जन्म, जरा, व्याधी, मरण हे दुःख आहे. जन्म दुःख आहे, आजार दुःख आहे, म्हातारपण यातना आहेत, मरण यातना आहेत. पाहिजे ते न मिळणं यातना आहेत, जे नको ते होणं ते यातना आहेत, मनासारखं न होणं यातना आहेत. हे दुःख आहे. आणि मग का, हे का, जन्म का, भव आहे. भव का, उपादान आहे. आणि मग ती मागच्याकडे आपल्याला, जसं आपण मगाशी पाहिलं, त्या एक एक करून त्याचा उलगडा होत जातो. उलट गेलं तर प्रतिलोम, अनुलोम आणि